खरं तर आपल्या सगळ्यांचंच लाईफमध्ये ज्यांनी सर्वात जास्त रंग भरलेले आहेत, आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्रभूषण अशोक मामा, अशोक सराफ आज आपल्यासोबत आहेत नवशक्तीमध्ये. आणि मामा, लाईफलाईन हा चित्रपट आता भेटीला येतोय. तुमचा एखादा चित्रपट जेव्हा रिलीज होतो ना, मला असं वाटतं तो आठवडा इतका सुवर्ण आठवडा असंच मी म्हणेन त्याला. आणि आम्हाला वाट बघावी लागते, की जेव्हा अशोक मामांचा चित्रपट येतो. नक्कीच या सिनेमात काहीतरी अशी खास बात असेल, की म्हणूनच हा चित्रपट तुम्ही स्वीकारलात. काय होतं ते? काय तुम्हाला आतापर्यंत तुम्ही जे पिक्चर पाहिले तुम्हाला मजा आली, आनंद वाटला, तुम्हाला हसायला आलं, तुम्ही आनंदाने साजरा केला तो संबंध. पण यावेळचं पिक्चर हे जरा वेगळं आहे. हे पिक्चरमध्ये कॉमेडी वासाला सुद्धा नाही आहे. कॉमेडी नाही, अजिबात कॉमेडी नाही आहे. या टोटल पिक्चरच एक सिरियस आहे. सिरियस आहे म्हणजे कसं आहे, विचार करायला लावणार आहे. एक गोष्ट अशी आहे की ती विचार करून त्याबद्दल आपण काय करायला पाहिजे हे प्रत्येक माणसाने ठरवायला पाहिजे अशी गोष्ट आहे. ही सहसा काही घडत नाही, अशी एक अनयुज्युअल स्टोरी आहे. आतापर्यंत याच्यावर कोणी पिक्चर काढला नसेल, कधी आला नसेल. पण असा पिक्चर एक जो जो असा एक यंग पोरगा काढतोय की ज्या वयात पिक्चर काढून काहीतरी कमर्शियल पिक्चर करून पैसे जमवावेत असं आहे, अशा वेळेला एक सिरियस पिक्चर आणि एक विचार प्रवर्तक पिक्चर काढतोय माणूस, ही फार मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल म्हणजे काय विचार मी त्याला म्हणजे त्याबद्दल जास्तीच मार्क देईन मी त्याला. एक काय मेडिकल प्रोफेशनमध्ये याच्या प्रोफेशनमध्ये जे आतापर्यंत शोध लागलेत नवीन नवीन तो प्रॉब्लेम. आणि अंधश्रद्धा म्हणजे रूढी परंपरा ज्या आतापर्यंत चाललेल्या आहेत त्या माणसाच्या हृदयात अशा ठासून भरलेल्या आहेत सगळ्या. त्या सहसा अशा बाहेर पडत नाहीत, कारण का त्या इतक्या वर्षाच्या असतात. आणि त्याच्यामागे एक गोष्ट अशी की असते की त्यामागे भीती असते. कुठलीही गोष्ट करायची होती हे पूर्वी लहानपणी अशी धाक घालायची, आई वडील धागायचे, हे करतो कसा तर सगळ्यांनाच असं येईल, तो करतो मग तो येतो हा बागुल बुवापासून आहे, झोपतोस की नाही आता बागुल बाबा आला इथपासून आहे. तो बागुल बाबा कधी येत नाही, बागुल बाबा नसतो, पण पोराच्या मनात बसतं की बागुल बुवा म्हणून कोणतरी एक आहे, तो आपल्याला त्रास देतो, हे कायम असतं. हा जो प्रकार आहे तोच. काही चांगल्या गोष्टी आहेत, वास्तविक त्याच्यातून नुकसान काही नाही या गोष्टीतून. पण लोकांची एक धारणा होते की अशा काहीतरी गोष्टी आहेत की त्या केल्याने वाईट होते, हा त्यांच्या मनात भिंगतं. त्यामुळे ते घाबरून नसतं त्याच्याने नेहमी. अशी परिस्थिती असताना एक डॉक्टर, वेल रेड डॉक्टर म्हणजे एक सर्जन, उत्कृष्ट सर्जन, आणि एक किरवंत म्हणजे स्मशानात जो क्रियाकर्म करतो तो या दोघांची वैचारिक वैचारिक भांडण आहे त्यांचं दोघांचं. आणि हे जे भांडण आहे हे लोकांना विचार करण्याला लावायला लायक आहे. म्हणजे लोकांनी विचार करायला लागेल की हे काय आहे, हे असं केलं तर हे असं होतं का, हे असं व्हायला तर आपल्याला ते करायला पाहिजे, याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्याच्यासाठी मी ते मला जेव्हा तो माझ्याकडे घेऊन आला ते पिक्चर स्क्रिप्ट घेऊन आला, मला म्हणे की असं हे रोल आहे. मी पहिल्यांदा त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. म्हटलं का तो म्हणाला जरा वेगळा रोल आहे आणि वेगळी फिल्म आहे. सगळेजण असेच सांगतात जेव्हा घेऊन येतात तेव्हा, जरा वेगळा आहे, जरा हटके. माझ्याकडे बघ इतके स्क्रिप्ट आहेत, अटके म्हणून ठेवलेले आहे. तुझं काय अटके असणार आहे सांग मला काय असेल ते. आणि त्यांनी मला जी लाईन सांगितली आणि त्यातला जो प्रॉब्लेम जो त्यांनी सांगितला ना तो बघितला, म्हटलं नाही हे काहीतरी वेगळंच आहे. आणि मी त्याला सांगितलं ठीक आहे मी करतो, मी तुझ्याकडे हे करायला. आणि ती भूमिका ती वाचल्यानंतर त्याची लांबी मोठी नाही आहे, मोठी कॅरेक्टर नाही आहे, ती मेन कॅरेक्टर नाही आहे, सपोर्टिंग कॅरेक्टर आहे, ती मेन कॅरेक्टर दुसरी आहे. पण जी कॅरेक्टर ही इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे आणि ती असल्यामुळे मी हो म्हटलं. नक्कीच. जेव्हा अशोक मामा जेव्हा असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट निवडतात, म्हणजे अर्थात कॉमेडीचे तुम्ही बादशाह आहातच, हे यात काही म्हणजे प्रश्नच नाही. पण जेव्हा तुम्ही वेगळे चित्रपट करता मामा, तेव्हा लिटरली अंगावर काटा येतो. म्हणजे वजीर असेल, आपली माणसं असेल, मुंबई मेरी जान, इतकी खूप मोठी उदाहरणं आहेत. आणि कदाचित असंही असेल की जेव्हा ती कॉमेडीची लाट आली होती तेव्हा कदाचित या वेगळ्या प्रकारच्या भूमिका तुमच्याकडे येणं कदाचित तेव्हा कमी जास्त झालं असेल, असं कधी झालं होतं?
काय होतं ते? नाही ते असंच झालं ना. काय असतं आपल्याकडे ना एक साधारणपणे कशी गोष्ट आहे ऑडियन्समध्ये की इमेज. आता त्या इमेजवर जो काळजीत नकळत अडकला जातो. तुम्ही कधी काम केले समजा एका माणसाने जर विनोदी भूमिका केली आणि ती लोकांना आवडली, मग लोक असतात लोक जनरल त्याची विनोदी भूमिका बघण्यालाच जास्ती वाट बघत असतात. अरे आता म्हणजे आता तुम्हालाही याला सामोरं जावं लागलं, निश्चित जावंच लागलं. त्यामुळे काय होतं प्रोड्युसर्सनी जेव्हा सिरियस भूमिका येते तेव्हा माझ्याकडे माझा कधी विचारच नाही ना केला की हा करू शकेल. अरे तो कॉमेडियन म्हटलं की माझी आठवण यायची. कॉमेडी पिक्चर असल्यामुळे साहजिक आहे, त्यांची चूक नाही, पण त्याला इमेज ते ब्रेक करायला असं कुठला सिनेमा होता तेव्हा आलेला? तेव्हा मध्ये मध्ये केला ते मी ब्रेक, पण त्याचं काय पूर्णपर्यंत नाही आलं. शेवटी लोकांचं जास्ती करून कॉमेडी रोलसाठी येणं झालं. ते म्हटलं कुठेतरी आता म्हणजे इतकी हे झाल्यानंतर आता वर्ष झाल्यानंतर आता म्हटलं काहीतरी आता वेगळं जर मिळालं तर बरं होईल असं वाटायला लागलं. तर तुम्हाला ही जर लहान असेल तर मला बरी आहे, जरा वेगळी वाटली. इम्पॉर्टंट कॅरेक्टर हे मला कारण जो मेसेज आहे तो मेसेज तो देऊन जातो डॉक्टर शेवटी एंडला. त्यामुळे मला ती करावीशी वाटली. तुम्ही स्वतः म्हणजे अशोक सराफ देवावर विश्वास ठेवतात का, किंवा या रूढी परंपरांपेक्षा शास्त्रीय किंवा विज्ञानाला महत्त्व देतात का? काय असतं तुमचा स्वतःचा एक काय असतो स्टँड? नाही काय असतं आता महत्त्व देतो म्हणजे आपण ह्याला आपल्याला कळतं की ती अंधश्रद्धा आहे. हे अंधश्रद्धा म्हटलं ती खोटी असणारी निश्चित झालं. त्याच्यावर विश्वास ठेवणं काही तितकंसं बरोबर नाही हे आपल्याला कळतं, पण आपलं जे मन असतं ना आपण मानायला तयार होत नाही. संस्कार आड येतात. हां, अगं भीती एक असते. हे जर केलं आणि जर नाही असं झालं तर समजा मी तिकडे नाही गेलो तर देवळात नाही गेलो तर देवाला राग येईल, देवाला पाप पण लागेल. आपलं ही जी भीती आहे ना ही लहानपणापासून सुरू झालेली आहे. त्यामुळे त्या ह्याच्यात राहतो माणूस. काय म्हणाल तुम्ही? तुम्ही स्वतः देवावर विश्वास ठेवता का? हां, माझा देवावर विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. देव ही ॲक्च्युअल कुठली हे नसली तरी देव नावाची एक शक्ती आहे निश्चित, काहीतरी आहे की जे तुमची गोष्ट तुम्हाला वाटतं तेव्हा किंवा तुम्हाला जेव्हा असं कधीतरी तुमची इच्छा पूर्ण होते, कधीतरी तुम्हाला पाहिजे ते मिळतं, कुठून तरी होतं. तुम्ही जे करायचं ठरवतं ते साध्य होतं, हे कुठून तरी होतं. कसं होतं आणि कोणत्या देवावर असं मी विचारलं तर? आता काय असतं माहिती आहे, आमचा गुरु ह्याचा जो देव आहे म्हणजे आमचा कुलदेवता त्याच्यावर हे निश्चित हे असलेच पाहिजे. श्री मंगेश. तर आमचं मंगेश म्हणजे अपार श्रद्धा आहे माझी. आणि दुसरी श्रद्धा आहे माझी स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजावर. आणि ते म्हणजे त्यांचं नुसतं नाव घेतलं तरी खूप होतं. अशी एक माझी श्रद्धा आहे. तर माझा देवावर विश्वास आहे, एक कुठली तरी शक्ती आहे असा विश्वास आहे माझा, पण माझा रिच्युअल्सवर विश्वास नाही की त्यासाठी हे करावं जरा उधळावं. आणि बॅक टू अगेन द रोल्स. मला अर्थात आज का माहीत नाही तुमचं ते ट्रेलर पाहिलं आणि मला कुठेतरी वजीरसुद्धा आठवून गेला. तुमच्या ज्या वेगळ्या भूमिका आहेत त्या इतक्या जबरदस्त आहेत मामा. त्या वजीरात मधला तो खलनायक क्या बात आहे. म्हणजे काहीतरी तेव्हाचं काही कनिंग रोल आहे. कनिंग रोल होता ना, पूर्ण विरोधी तुम्ही आतापर्यंत केलेल्या त्या वेळच्या भूमिकांपेक्षा. काय त्याच्यातली कुठली आठवण आता? काय आहे त्या म्हणजे करताना मजा झाली होती. तो लिहिला पण चांगला गेला होता. आणि जनरली हे जे लोक असतात ना हे न बोलून शहाणे असतात, बोलत नाहीत जास्ती, नुसते लुक्स पॉझिस बोलण्यावर धंडपणे बोलणं ही जास्ती करून त्यांचं असतं. त्याच्यातून त्यांचा एकंदर कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा कनिंगनेस आहे ना तो दिसतो. आणि असे लोक म्हणजे राजकारणातले हे कनिंग असतात, नाही असं नाही. त्यामुळे ते त्या दृष्टीने तो विचार केला. तेव्हा ती भूमिका आली होती तेव्हा असं वाटलं होतं ही कशी काय आपल्याला आली, का मजा आली होती? काय होतं ती मजा झाली, वेगळीच होती ती भूमिका त्यावेळेला. चॅलेंज नेहमी आवडतं. बॅकड्रॉप कॉमेडी होता त्या भूमिकेला, पण करतो तो वेगळंच. नक्कीच. म्हणजे करतो ते विनोदी होतं, हसवणारं नव्हतं विनोदी. करेक्ट. खूप शेड्स होत्या त्या. मला असं वाटतं जेव्हा चॅलेंजिंग काहीतरी समोर येतं तेव्हा मामा उडी मारतात का? काय असतं ते की असं चॅलेंजिंग काही आलं की खूप आवडतं ना चॅलेंजिंग. म्हणजे काय वेगळं असेल तर काहीतरी करायला हे होतंच ना. आता मी आपली माणसं म्हणजे गेलो होतो बाप, म्हणजे हाईट होती ती. एक माणूस एक कोंडलेलं जे दुःख असतं ते कोंडलेलं दुःख बाहेर कसं पडतं आणि किती वर्ष कोंडून ठेवायचं ते. आणि ते जो उद्रेक असतो ना हा इतका विचित्र होता त्याच्यातला.
म्हटलं हे सगळं वेगळंच आहे, त्यामुळे मग ते करायला आवडलं निश्चित मला. वा. आताही अशी कुठली वेगळी भूमिका आली तर तुम्हाला ती खुणावेल? निश्चित करणार. आणि म्हणूनच लाईफलाईन सुद्धा त्याचाच एक भाग हो, आहे त्याचाच की भाग आहे. ती तुम्हाला खुणावली ती हो, भूमिका. हो. आणि अर्थात समोर माधव अभ्यंकर, ते सुद्धा एक दिग्गज अभिनेते आहेत. तुमचं जे वैचारिक बँटर आहे, ती लढाई आहे, ती ट्रेलरमध्येही फार खुमासदार पद्धतीने दिसते. कसं होतं ते? अरे फारच छान होतं. कारण काय माहिती आहे, या रोलसाठी, त्या किरवंत रोलसाठी माधव अभ्यंकर हे अतिशय फिट आहेत. याचं कारण प्रमुख गोष्ट म्हणजे त्यांचे डोळे. या कॅरेक्टरला योग्य असे डोळे आहेत ते. म्हणजे हा माणूस बघितला तर हा माणूस अत्यंत शिरूर असावा आणि महापाताळी यंत्री असावा असं वाटतं. आणि हा अंधश्रद्धा म्हणजे वर अगदी म्हणजे अगदी जास्ती भर देणारा असावा असं वाटतं त्यांच्या ॲपिअरन्सवरूनच. त्यात ते मग पुढे बोलणं त्यांचं आणि हे त्यांचं, त्यामुळे काय आमचे सीन व्हायला, कारण दोन्ही कॉन्ट्रास्ट आहेत. त्याचा रोल आणि माझा रोल असे दोन कॉन्ट्रास्ट आहेत. तर त्यांचं ते आणि माझे भडकलेलं फक्त डोळे, एवढेच, फक्त एवढ्या डोळ्यातून बोलतो. आणि आता OTTचं जग एवढं विस्तारलेलं आहे, अनेक मोठे मोठे दिग्गज यात उतरलेले आहेत. अगदी बच्चनपासून सगळे OTTवर काम करायला इच्छुक असतात. तुम्ही OTT जगाकडे कसं बघता आणि तुम्हाला आवडेल? OTT काय मी अजून OTT केलेलं नाही, माझ्याकडे कोणी आलेच नाही. पण तुम्हाला आवडेल का? आवडेल करायला, निश्चित आवडेल. कारण काय ते जास्ती आवडेल. याचं कारण काय झालं, सिरियल करण्यापेक्षा OTTवरचं ते करणं बरं. कारण ते काय लिमिटेड आहे, त्यामुळे त्यांचा जो कंटेंट असतो तो इतका मजबूत असतो, तो हलत नाही. त्यामुळे तुम्ही त्याला चिकटून राहता. फेमस OTT त्याकरता आहे, लोक एवढे बघतात त्याच्यामुळे. त्यामुळे ते जर करायला निश्चित आवडेल. उगाच पसरलेली कथा करण्यापेक्षा ते. नक्कीच. जाता जाता एवढंच विचारेन की आज ट्रेलरमध्ये आणखी एक पाहताना पुन्हा एकदा अभिमान वाटला, पुन्हा एकदा खूप भारी वाटलं. ते म्हणजे महाराष्ट्र भूषण अशोक सराफ असं त्या ट्रेलरमध्ये सुद्धा दिसतंय. अर्थात घरच्यांची रिॲक्शन खूप गोड असेल, किंवा काय त्याबद्दल शेअर कराल? कारण हे या चित्रपटाच्या निमित्ताने आता समोर येतंय. काय हे म्हणजे महाराष्ट्र भूषण, हे महाराष्ट्र भूषण म्हणजे इतक्या वर्षी केलेली जी धडपड आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा न विचार करता, घरात काय कारभार करायचा याचा पण न विचार करता, माझ्या भावंडांनी केलेली मला साथ, लग्नानंतर माझ्या बायकोने निवेदिताने केलेली साथ, याच्या जोरावर मी जे काय करत गेलो, मी नुसता करत गेलो. घोड्याला झापड लावल्यावर तो जो चालतो ना, असं त्याला फक्त रस्ता दिसत असतो, तसं होतं माझं. मी असं चालत होतो फक्त, बाकी काय होतं आहे मला माहीतच नाही. ही जी परिस्थिती होती, ही परिस्थिती कुठेतरी रजिस्टर झाली. हे म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे लोकांनी मानावं की याला महाराष्ट्र भूषण काय काय म्हणजे आता सिने किंवा नाटक याच्यामध्ये काय अचीवमेंट असू शकते माणसाची, पण त्याच्याबद्दलचा जो तुमचा म्हणजे लगन जी आहे ती त्याचा विजय हा समजलं की. त्यामुळे मला असं वाटतं की तेवढं की हे फार वेगळंच काहीतरी आहे की कधी कधी मला विश्वासही याच्यावर बसत नाही काय. पण मला एक निश्चित की मी मन लावून धडपड केली, मन लावून दिवस रात्र एक केला, जे मिळतं ते सोय गेलो, जे आहे त्याचं मी कसं डेव्हलप करता येईल बघत गेलो, याचा कुठेतरी विजय झाला असं मला वाटतं. आणि हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे. आणि मोठी माणसं जशी असतात तर ती अशी असतात. अशोक सराफ पुन्हा होणे नाही, हेच मी म्हणेन शेवटी पुन्हा एकदा. थँक्यू सो मच सर. खूप नमस्कार, छान वाटलं. थँक्यू. आणि खूप नमस्कार. शुभेच्छा.